हिंगोली लोकसभेमध्ये मागील 2 दिवसापासून पाऊस वारा पडत आहे. हिंगोलीतलं वातावरण जरी थंड झालं असलं तरीही मात्र लोकसभेचं राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत आहे. अशा परिस्थितीतच आपल्यासोबत आहेत शिवसेनाचे हिंगोली जिल्हा संपर्कप्रमुख आनंद जाधव साहेब. आपण त्यांच्याकडून हिंगोलीच्या सध्या राजकीय परिस्थितीवर भाष्य जाणून घेऊयात आणि त्यांचे जे उमेदवार आहेत बाबूराव कदम त्यांची नेमकी तयारी कशी चालू आहेत हे पण यांच्याकडून जाणून घेऊयात. जाधव साहेब आपलं स्वागत आहे. धन्यवाद सर. सर्वप्रथम तर मला सांगा की आपण हिंगोलीचे जिल्हा संपर्कप्रमुख आहात आणि बाबूराव कदम यांना आपण उमेदवार दिलेली आहे. तर असं म्हटलं जात आहे की ते थोडे कमी शिक्षित आहेत, त्यांना भाषण करता येत नाही, त्यांना बोलता येत नाही, शिक्षित उमेदवार देणं अपेक्षित होत असताना आपण असा उमेदवार दिला आहे. तर याबद्दल आपण काय म्हणाल? पहिली गोष्ट म्हणजे राजकारणात थोडंसं शिक्षणाला महत्त्व तर द्यायलाच पाहिजे माझ्या माहितीप्रमाणे. पण पूर्वीचा जर इतिहास बघितलात तर वसंतदादा पाटील 4थी पास होते, पण ह्या महाराष्ट्र राज्याचे 3 वेळा मुख्यमंत्री होते. आणि बाबूरावजींचं शिक्षण जेमतेम माझ्या माहितीप्रमाणे 12वी 13वीपर्यंत झालेलं आहे. चांगलं इंग्लिश त्यांना बोलता येतं, वाचता येतं. पण एक प्रश्न असा आहे की वक्तृत्व जर तुम्ही म्हणाल तर बाबूरावजींचं वक्तृत्व आहे चांगलं, पण ते तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ते असा चांगला स्टार प्रचारक नाही आहेत. ते हळूहळू होतील. आणि जर उमेदवारीचा प्रश्न आपण आता म्हणलात तर आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेबांचं मी मनापासून अभिनंदन करेन की शिंदेसाहेबांनी त्यांना उमेदवारी दिली. गरीब घराण्यातला एक शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे म्हणून त्याला उमेदवारी दिली. आणि बाबूरावजींच्याबद्दल जर आपल्याला सांगायचं झालं तर उमरखेडपासून ते वसमतपर्यंत आणि ती जिंतूरची एक 27 गावं आहेत, त्या गावापर्यंत बाबूरावजींचा थेट संपर्क आहे. शिवसेनेचं काम आहे, धनुष्यबाण तिथपर्यंत पोचलं आहे. आणि प्रचाराचा जर मुद्दा आपण आता बोललात तर गेले 4 तारखेला फॉर्म आपण भरला तेव्हापासून ते काल आदरणीय मुख्यमंत्री साहेबांची सभा झाली. सिने अभिनेते गोविंदा 2 दिवस आपले कळमनुरी, हिंगोली, उमरखेड, हदगाव या ठिकाणी कमीत कमी 10 ते 12 13 हजार लोकांचा त्यांच्यासोबत समूह होता आणि मोठ्या प्रमाणात रोड शो झाले आणि वातावरण चांगलं ढवळून निघले. आणि बाबूरावबद्दल लोकांच्या मनात प्रचंड सहानुभूती आहे आणि शिंदेसाहेबांनी दिलेला उमेदवार योग्यच आहे असं लोकांचं मत आहे. नागेश पाटील आष्टीकर जे शिवसेना उभाटाचे उमेदवार आहेत ते म्हणत आहेत की प्रचाराच्या पहिल्या टप्प्यातच तुम्हाला गोविंदाला मैदानात उतरावं लागत आहे. याच्यापेक्षा दुर्दशा काय असणार, यावर आपण काय म्हणणार? देखा, आष्टीकर काय बोलतात ह्याला फारसं मी महत्त्व देणार नाही, कारण आष्टीकरांच्या पायाखालची वाळू आता सरकायला लागलेलं आहे. कारण त्यांना पराभव समोर दिसत आहे म्हणून त्यांनी आता असं बिनबुडाचे आरोप करायला सुरुवात केलेली आहे. गोविंदाजी हे शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करून शिवसैनिक बनले आहेत आणि त्यांनी एक स्वतः सांगितलं आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेबांना की बाबा एक सामान्य कुटुंबातल्या माणसाला तुम्ही उमेदवारी दिलीत आणि मला असं वाटतं आहे की त्या हिंगोली जिल्ह्यामध्ये जाऊन त्याचा प्रचार करावा म्हणून स्वतः गोविंदाजी या ठिकाणी मागून स्वतः त्यांनी हा प्रचार सभा किंवा रोड शो मागून घेतलेला आहे. सर बरं, ऐनवेळी विद्यमान खासदार हेमंत पाटील यांचं तिकीट कापून बाबूराव कदम यांना उमेदवार जाहीर झालेली आहे. तर याचा फटका आपल्याला बसू शकेल का? काय वाटते? मला असं काही वाटत नाही, कारण स्वतः हेमंत पाटील थोड्याच दिवसामध्ये मोठ्या ज्या सभा आहेत त्या सभेला संबोधित करायला येतील. CM साहेबांच्याबरोबर अजित पवारांच्या सोबत येतील. आणि आता काल पण माझं हेमंत भाऊंचं बोलणं झालं तर हेमंत भाऊंनी काही लोकांना स्वतः वैयक्तिक फोन केले की बाबा कामाला लागा, की उद्या काय दगाफटका आपल्या उमेदवाराला होऊ नये म्हणून स्वतः तुम्ही कामाला लागा, काम चांगलं करा. बाबूरावजी नाही तर मीच उमेदवार आहे असं समजून कामाला लागा. आणि मग हेमंत भाऊंचं मन स्वच्छ आहे. त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की बाबूराव आणि आम्ही दोघंजणं शिक्षण एकत्र घेतलेली माणसं आहे. आणि मला मगाशी थोडं सांगताना माझी चूक झाली. बाबूरावजींचं शिक्षण MA झालेलं आहे. MA ते 10वी 12वी मी चुकून बोललो, MA शिक्षण झालेलं आहे त्यांचं. त्यामुळं हेमंत भाऊचा जवळचा मित्र आहे बाबूराव. त्यामुळं मला असं वाटत नाही की हेमंत पाटलांची माणसं काम करत नाहीत असं मला तरी आजपर्यंत दिसलेलं नाही आहे. बरं, महायुतीतले इतर जे घटक पक्ष आहेत ते म्हणाल तितक्या ताकदीनं आपल्यासोबत नाही असं म्हटलं जाते, यावर आपण काय म्हणाल? साहेब, हे म्हटलं जाते पण प्रत्येक दर्शनी मी बघतोय रोज तानाजी मुटकुळे असतील, शिवाजी माने असतील, गजानन घुगे असतील, फुलाजी शिंदे असतील, राजू नवगरे असतील, राष्ट्रवादी काँग्रेस हे सगळे, परत आपला भाजपचे काही नेते आणि भाजपची खालची जी फळे मंडल अध्यक्ष वगैरे शेनगावपासून मी बघतोय, आज त्यांच्यासोबत आहे मी. तर ते सगळेजण कामाला लागलेत
खास करून तुम्हाला आज मी या ठिकाणी एक गोष्ट मुद्दाम सांगू इच्छितो. जवळा बाजार आहे, त्या जवळा बाजारामध्ये आमचा संतोष शेळके तालुका प्रमुख आहे. त्यांनी उद्या मला तिथं त्या ठिकाणी बोलवले. 200 ते 250 लोक जमणार आहेत आणि घरून भाजी चपाती रोटी घेऊन येणार आहेत आणि तिथं आम्ही तो एक कार्यक्रम घेणार आहे की घर की रोटी खाएंगे और बाबूराव को चून के लाएंगे. अशा पद्धतीने लोक स्वतः आता त्याच्यामध्ये उतरत आहेत सर. तर भविष्यात आपल्या इथं मतदारसंघात कोणकोणत्या सभा कोणाकोणाच्या सभा आपण घेण्याचं आपलं मानस आहे? पहिली सभा तर आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची उमरखेडला होणार आहे 21 तारखेला. त्या 21 तारखेच्या अगोदर आमच्या सर्वांचा विचार आहे की योगीजींची सभा, जे उत्तर प्रदेशचे आमचे मुख्यमंत्री आहेत त्यांची, आदित्यनाथ योगीजींची सभा एक आम्हाला हिंगोलीत मिळाली पाहिजे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. अजितदादांनी होकार दिलेला आहे वसमतसाठी. राज ठाकरेजी स्वतः बोलत आहेत मला हिंगोलीमध्ये यायचं आहे, बाळासाहेबांचा आवडता लोकसभा आहे, त्यामुळं त्यांची एक सभा होण्याची या ठिकाणी संकेत आहेत. दुसरे पंकजाताई मुंडे आणि आमचे गोपीचंद पडळकर आणि धनुभाऊची जवळा बाजार या ठिकाणी सभा, अशा प्रामुख्याने ह्या सभा आम्ही घेणार आहोत. आपल्याला काय वाटतं आपण निकाल कसा असेल, किती लीडनं आपण जिंकणार का, निकाल काय लागेल आपल्याला काय वाटते? उद्या जर इलेक्शन घेतलं 26 तारखेच्या ऐवजी तर बाबूरावजी लाखाच्या मताने निवडून येतील आणि 26 तारखेला नेमाप्रमाणे इलेक्शन आहेच, तर 26 तारखेला इलेक्शन झाल्यानंतर बाबूरावजींचं लीड किमान 2 लाखाच्या वर जाईल, किमान 2 लाखाच्या वर जाईल. हे माझ्या मनातली 100% खात्री आहे. तर हे होते शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख आनंद जाधव साहेब यांनी बाबूराव कदम हे किमान 2 लाखाच्या लीडनं निवडून येणार असा एक विश्वास व्यक्त केलेला आहे. कन्हैया खंडेलवाल, प्रहार TV, हिंगोली.